राज्यातील प्रभावशाली नेता. आजवर देशाच्या राजकारणात कोणालाही जमलं नाही ते काम त्यांनी केलंय. ते म्हणजे मागील 60 वर्ष अपराजित राहत गाजवलेलं निर्विवाद वर्चस्व. 4 वेळा राज्याचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय राजकारणातही मोठी खाती सांभाळण्याचा अनुभव. कोणी त्यांना राजकारणातलं चाणक्य म्हणतं, तर कोणी तेल लावलेला पहिलवान. आजवर केलेल्या चित्रविचित्र खेळीमुळे ज्यांचं राजकारण कोणालाच कळत नाही असंही म्हणतात. आजवर ज्यांनी अनेकांचं राजकारण घडवलं, अनेकांना साधा कार्यकर्ता ते मोठा नेता असा प्रवास घडवून दिला, पण आता त्याच नेत्याचा संसदीय प्रवास थांबतो की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. आज याच नेत्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. महाराष्ट्रातील 7 राज्यसभा जागेसाठी मार्चमध्ये मतदान होणार आहे. राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार, फौजिया खान, शिवसेनेच्या प्रियांका चतुर्वेदी, काँग्रेसच्या रजनी पटेल आणि भाजपचे डॉक्टर भागवत कराड, धैर्यशील पाटील आणि रामदास आठवले यांचा कार्यकाळ 2 एप्रिलला संपणार आहे. पण सध्याची महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती पाहता महायुती 6 जागा सहज जिंकेल अशी परिस्थिती आहे. पण दुसरीकडे विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवातून अजूनही सावरू न शकलेल्या महाविकास आघाडीकडे केवळ एक उमेदवार जिंकेल इतकंच संख्याबळ आहे. पण त्यासाठी महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीसारखी एकी दाखवण्याची गरज आहे. त्यातही महाविकास आघाडीतील 3ही पक्षांचे खासदार निवृत्त होणार असल्यामुळे कोणता पक्ष कोणत्या पक्षासाठी त्याग करणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. राज्यात महायुतीतील भाजपचे 132, शिवसेनेच्या शिंदे गटाचे 56 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे 40 आमदार आहेत. अपक्षांचा पाठिंबा मिळून एकूण 232 पेक्षा जास्त आमदार म्हणजेच मतं आहेत. तर महाविकास आघाडीकडे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे 20, काँग्रेसचे 16 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 10 अशा एकूण 46 मतांची ताकद आहे. सुरुवातीला शरद पवार राज्यसभेवर तर उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाणार असं बोललं जात होतं. पण आदित्य ठाकरे यांनी राज्यसभेच्या जागेवर दावा केल्यानंतर महाविकास आघाडीतील वाद समोर आलाय. फुटीनंतर शरद पवार गटाची कमी झालेली ताकद आणि अजितदादांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादीचे लांबलेले विलिनीकरण यामुळे शरद पवार पुन्हा राज्यसभेवर दिसणार का हा आता प्रश्न निर्माण होतो. त्यातच शरद पवार रुग्णालयात असताना उद्धव ठाकरे यांनी थेट दिल्लीत जाऊन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. राजकीय वर्तुळात या भेटीची चांगली चर्चा देखील रंगली आहे. या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेस नसल्यामुळं ठाकरे आणि काँग्रेस एकत्र येत वेगळे समीकरण तयार करतायत का अशी शंका व्यक्त होती. राज्यसभेसाठी 16 मार्चला मतदान होणार आहे. एका उमेदवाराला विजयी होण्यासाठी 37 मतांची गरज आहे. तर मघाशी सांगितल्याप्रमाणे महाविकास आघाडीकडे 46 मतं आहेत. त्यामुळे ते कोणा एकालाच राज्यसभेवर पाठवू शकतात. पण उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांच्यात झालेल्या चर्चेचा तपशील अजूनही बाहेर आलेला नाहीये. असं असलं तरीही या चर्चेमुळे शरद पवार यांचा राज्यसभेचा मार्ग बंद झाल्याची शक्यता वाढली. याचं कारण आहे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेमुळे ते पुढे महाविकास आघाडीतच राहतील याची खात्री नसल्यानं राज्यसभेची जागा ठाकरेंना तर विधान परिषदेची काँग्रेसला असं ठरल्याचं बोललं जात आहे. राज्यसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर शरद पवारांनी राज्यसभेवर पुन्हा जाण्याची इच्छा व्यक्त केली. तर उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेवर जावं अशी आमची इच्छा आहे असं संजय राऊत म्हणालेले. याकरिता काँग्रेसची गरज असल्यानं आम्ही 3ही पक्ष एकत्र बसून निर्णय घेऊ असं राऊत म्हणाले होते. मात्र त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी आमच्यात वेगवेगळे मतप्रवाह नाहीत, आमच्या पक्षाचं स्पष्ट मत आहे की ही जागा आमची आहे. एकीकडे राष्ट्रवादी विलिनीकरणाचा विषय सुरू आहे, त्याच्या दुसऱ्या बाजूला महापालिकेच्या निवडणुकीत दोनही राष्ट्रवादी एकत्र लढलं. मुंबई महापालिकेत शरद पवार गटानं शिवसेनेसोबत निवडणूक लढवली होती, पण आता मात्र त्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला. हे सांगताना 2020 मध्ये देखील आम्हाला एक विनंती आली होती. त्यात आम्हाला आमची एक जागा मिळाली, पण आम्ही आमची दुसरी जागा मात्र राष्ट्रवादीला दिली. 2022 मध्ये आमचे संजय राऊत जिंकून आले, पण दुसरे उमेदवार संजय पवार मात्र पराभूत झाले. म्हणून हे सर्व राजकारण बघत असताना राज्यसभेच्या जागेवर आमचा ठाम दावा आहे असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. त्यामुळे शरद पवारांची वाट मात्र अवघड झाली. तर दुसरीकडे हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील भूमिका मांडताना नवीन संकेत दिले. ते म्हणाले, राज्यसभेच्या मागील निवडणुकांमध्ये आम्ही 3ही पक्ष महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरे गेले होतो. त्यावेळेस आम्हाला 4 जागा मिळाल्या होत्या. त्यातल्या 2 जागा या राष्ट्रवादीच्या वाटेला गेलेल्या. त्यातल्या एका जागेवरून शरद पवार
काँग्रेसकडून राजीव सातव हे निवडून आले, तर प्रियंका चतुर्वेदी या शिवसेनेकडून खासदार झाल्या होत्या. मात्र सध्याची परिस्थिती पाहिल्यास संख्याबळानुसार महाविकास आघाडी म्हणून राज्यसभेवर आणि विधान परिषदेवर आमचा एक एक उमेदवार जाऊ शकतो. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मागील वेळेप्रमाणेच यंदा देखील विधान परिषदेवर महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून जावं अशी काँग्रेसची इच्छा आहे. तर राज्यसभेवर काँग्रेसच्या उमेदवाराला संधी द्यावी अशी आमची अपेक्षा आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी असं मत मांडलंय. त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेस हे दोनही पक्ष आपापला दावा करत असल्यानं शरद पवार यांच्या संसदीय कार्याला आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता निर्माण झाली. महत्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे काँग्रेसच्या 16 आमदारांची मते आणि शिवसेनेच्या 20 आमदारांची मते अशी 36 मते घेऊन ते विधान परिषदेवर पोहोचू शकतात. त्यासाठी त्यांना शरद पवारांच्या 10 आमदारांच्या मतांची गरज नाहीये. पण शरद पवारांना मात्र महाविकास आघाडीतून राज्यसभेवर पोहोचायचं असेल तर काँग्रेस आणि शिवसेना या दोनही पक्षाच्या आमदारांच्या मतांची गरज आहे. 85 वर्षांचे शरद पवार 1967 पासून नियमितपणे आमदार किंवा खासदार राहिलेले आहेत. 2014 पासून ते राज्यसभेवर आहेत. ते एकदाही निवडणूक हरलेले नाहीत. 2019ला माढ्यातून ते लोकसभा निवडणूक लढवणार होते. पण तिथल्या स्थानिक नेत्यांनी माढा शरद पवारांना पाडा अशी फिल्डिंग लावल्यानं लोकसभा निवडणूक लढवणं त्यांनी रद्द केलं. मे 2023 मध्ये शरद पवार यांनी राजकीय निवृत्तीची घोषणा केलेली. पण कार्यकर्ते आणि नेते यांनी घेतलेल्या आक्रमक पावित्र्यामुळे त्यांनी तो राजीनामा मागे घेतला होता. शरद पवार गेल्या 59 वर्षांपासून संसदीय राजकारणात आहेत. विधिमंडळात 27 आणि संसदेत 32 वर्षांपासून ते सक्रिय आहेत. या कालावधीत ते एकही निवडणूक हरलेले नाहीये. आता देखील निवडणूक बिनविरोध होणार याची खात्री पटल्यावरच शरद पवार हे रिंगणात उतरतील अशी चर्चा चालू आहे. पण महाविकास आघाडीकडून नकार घंटा येण्याची शक्यता असल्यास ते निवडणूक लढवण्यास नकार देण्याची देखील शक्यता आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी 16 मार्च रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडेल. त्यानंतर सायंकाळी 5 वाजता मतमोजणीला सुरुवात होऊन त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवार कोण हे 5 मार्च पर्यंत ठरवलं जाणार आहे. हे निश्चित आहे, पण पवारांच्या नावाबद्दल मात्र या सगळ्यामध्ये साशंकता आहे. या सगळ्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं? महाविकास आघाडीकडून शरद पवार पुन्हा राज्यसभेची निवडणूक लढवतील का, की पुढच्या पिढीकडे नेतृत्व सोपवतील? या सर्व निर्णयांचा महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांवर काय परिणाम होईल? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी शरद पवारांच्या पुढील राजकीय पावलांकडे राज्यासह राष्ट्रीय पातळीवर देखील लक्ष असणार आहे. या सगळ्यांविषयी तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कट टू कटला फॉलो करायला विसरू नका.